आता आपण राजाराम मोहन राय यांच्या विचाराची चर्चा आपण करू लागलो आहोत. भारतीय राजकीय विचारवंतांमध्ये राजाराम मोहन राय यांचा प्रारंभिक विचार आपल्याला करावा लागतो. एकंदरीत भारतीय राजकीय विचारवंताची चर्चा करताना आपणास एक गोष्ट प्रकर्षाने विचारात घ्यावी लागते, ते म्हणजे भारतीय राजकारणामध्ये 3 दृष्टिकोन हे प्रचलित आहेत किंवा हे 3 प्रवाह प्रचलित आहेत. पहिल्या प्रवाहापैकी, या 3 प्रवाहापैकी पहिला प्रवाह राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती, विवेकानंद, अरविंद घोष यांच्या विचाराचा आहे. यांचं म्हणणं आहे की हा पुनरुज्जीवनवादी प्रवाह आहे. यांचं म्हणणं आहे की हिंदू धर्म तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन आपण भारतीय समाज जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो. तर दुसरा प्रवाह आपल्याला असा पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये रानडे, आगरकर, गोखले हा प्रवाह आहे. यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये सुधारणाच्या माध्यमातून म्हणजे उदारमतवादाच्या माध्यमातून आपल्याला याच्यामध्ये बदल घडवून आणता येतो, ज्या माध्यमातून भारताला किंवा भारतीय समाज जीवनाला आपण एका चांगल्या जीवनमार्गावर आरूढ करता येईल, ज्याच्यामध्ये महात्मा फुले यांचा पण समावेश होतो. जो तिसरा प्रवाह आहे तो साम्यवादी विचाराचा आहे. याच्यामध्ये एम.एन. रॉय, डांगे या अभ्यासकांचा विचार होतो. या 3 प्रवाहाच्या आधारावर आपल्याला भारतीय राजकारण किंवा भारतीय समाजसुधारक, भारतीय राजकीय विचारवंत आपल्याला समजून घेता येतात. खरं तर भारतातले हे राजकीय विचारवंत आपण न म्हणता त्यांना समाजसुधारकच अधिक म्हणत असतो. आणि यापैकी राजाराम मोहन राय हे प्रथम समाजसुधारक आहेत किंवा ते राजकीय विचारवंत म्हणून त्याची आपल्याला चर्चा करायची आहे. राजाराम मोहन राय यांना अनेक नावांनी ओळखले जाते. आधुनिक भारताचा निर्माता, नवीन भारताचा उद्गाता किंवा मानवतेचा मित्र असे अनेक नावे त्यांच्या नावापुढे जोडले जातात. वर्तमान भारतामध्ये किंवा भारतीय राजकारणामध्ये ज्या चळवळी, क्रांत्या, परिवर्तनं झाली, त्या परिवर्तनाचा उगम आपणास राजाराम मोहन राय यांच्या विचारात पाहायला मिळतो. आणि म्हणून आपण त्यांना जनक म्हणत असताना अनेक कारणे आपल्याला विचारात घ्यावी लागतात. आणि त्या कारणाची चर्चा आता आपण थोडक्यात करणार आहोत. राजाराम मोहन राय हे यांचं पूर्ण नाव नाही. राममोहन रमाकांत बॅनर्जी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. रॉय आणि राजा म्हणजे राजा ही पदवी 11 नोव्हेंबर 1830 रोजी दिल्ली सम्राट अकबर दुसऱ्यांनी त्यांना ती बहाल केलेली आहे, जेव्हा ते 1829चा लॉर्ड बेंटिंकनी पारित केलेला सती प्रतिबंधी कायदा हा कायम ठेवावा म्हणून अकबरांचे राजदूत म्हणून राजाराम मोहन राय हे ब्रिटनला गेले आणि तेव्हा त्यांनी राजा ही पदवी दिली. आणि रॉय ही पदवी राममोहनचे आजोबा म्हणजे कृष्णकांत बॅनर्जी यांना ब्रिटिशांनी ते बहाल केली, म्हणून तेव्हापासून त्यांचे बॅनर्जी आडनाव जाऊन रॉय हेच रॉय याच नावाने ते ओळखण्यात येऊ लागले, म्हणून आपण त्यांना राजाराम मोहन राय आज आपण असं म्हणतो. म्हणून राजाराम मोहन राय यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणण्यामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबीचा आपण विचार करतो, त्यामध्ये जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती चालू होती तेव्हा ते 17 वर्षाचे होते. तो प्रभाव देखील त्यांच्यावर दिसतो. त्याबरोबरच ते जर्मन तत्त्वज्ञ हेगेलच्या समकालीन देखील होते. म्हणजे तो काळ जगभरातल्या प्रबोधनाचा काळ होता आणि त्या काळाचा प्रभाव राजाराम मोहन रायवर पडणं ते साहजिक होतं. म्हणून राजाराम मोहन रायने जे मुख्य कार्य केलं, ज्या आधारावर आपण त्यांना प्रबोधनाचे जनक असं म्हणतो, त्यापैकी आपल्याला पहिलं कारण असं पाहता येतं की ते प्रथम समाज आणि धर्मसुधारक होते. ते प्रथम समाज व धर्मसुधारक होते. हे म्हणत असताना आपण असं म्हणतो
की त्यांनी हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम या अनेक धर्मांचा अभ्यास केला. ते धर्मशास्त्रामध्ये पारंगत झाले आणि त्यामुळे त्यांना धर्मशास्त्राचा ज्ञानकोश देखील म्हटलं जातं. आपण त्यांना जनक म्हणण्यामागचं कारण असं आहे की रॉयनी पहिल्यांदाच म्हणजे प्रथमतःच जो भारत होता त्यावेळचा तो मध्ययुगीन अनेक अंधश्रद्धा, अंधकार, कर्मकांड या कर्मकांडातून, रूढी परंपरामधून भारताला बाहेर काढून आधुनिकतेचा नवीन प्रकाश किंवा आधुनिकतेची वाट दाखवण्याचा प्रयत्न हा रॉय यांच्यामुळे तो झाला आणि तो प्रथमतः झाला आणि म्हणून आपण त्यांना जनक असं म्हणतो. रॉय यांनी ईश्वर आणि व्यक्ती या दोघालाही समान लेखलेला आहे. त्यांना धर्म म्हणण्याचा अर्थ मूळ धर्म असा होता. जो हिंदू हा मूळ धर्म आहे, हा मूळ धर्म मानवतावाद शिकवतो. या आधारावर ते मूळ धर्म हा अर्थ हा अर्थ ते घेतात. त्याबरोबरच त्यांनी हिंदू धर्म तत्त्वज्ञान आणि भौतिक तत्त्वज्ञानातील जो बुद्धिवादी दृष्टिकोन आहे, ज्याला आपण बुद्धिप्रमाण्यवाद असं म्हणतो, हा बुद्धिप्रमाण्यवाद राजाराम मोहन रायांनी प्रथमतःच बंगालमध्ये पर्यायाने भारतीय समाज जीवनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि या बुद्धिवादी दृष्टिकोनामुळे किंवा या वैज्ञानिक दृष्टिकोनांमुळे रॉय यांच्यामध्ये हिंदू धर्माबद्दल भक्तिमूलक भावना निर्माण न होता त्यांच्यामध्ये एक प्रकारची चिकित्सक वृत्ती निर्माण झाली आणि या चिकित्सेतून ते समाजसुधारकाचे किंवा समाज सुधारण्याचे कार्य त्यांनी हाती घेतलेले आपल्याला दिसते. त्याबरोबरच बंगालमध्ये जे अनेक सुधारक झाले त्या सुधारकामध्ये ते प्रथम होते, ज्यामध्ये आपल्याला रवींद्रनाथ टागोर, देवेंद्रनाथ ठाकूर, ईश्वरचंद्र गुप्त, मधुसूदन दत्त, अक्षय कुमार दत्त, हेमचंद्र बॅनर्जी, बंकिमचंद्र चटर्जी, अरविंद घोष या पूर्ण विचारवंतांमध्ये किंवा सर्व सुधारकांमध्ये रॉय यांचा प्रथम क्रमांक लागतो. म्हणून आपण त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक असे म्हणतो. त्यांनी 10 वर्ष म्हणजे 1803-4 पासून ते 1813-14 पर्यंत ब्रिटिशांच्या दरबारामध्ये दिवाण म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी ती नोकरी 1814 मध्ये सोडली आणि 1814 मध्ये त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. 1814 मध्ये त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली आणि आत्मीय सभेच्या माध्यमातून त्यांनी भारतामध्ये धर्म सुधारणेला प्रोत्साहन दिलं आणि धर्म सुधारण्याची चळवळ त्यांनी आपल्या हाती घेतलेली दिसते. आणि 1814च्या दरम्यान कोलकात्यामध्ये त्यांना अनेक पाश्चिमात्य विद्वानांची भेट झाली. त्याच्यामध्ये H. विल्सन, लॉर्ड मेकाले, सर विलियम जोन्स, ॲडम्स ह्या अनेक तत्त्वज्ञाच्या चर्चेमधून त्यांच्यामध्ये एक विवेकवादी प्रवृत्ती निर्माण झाली किंवा त्यांच्यामध्ये एक सुधारणाची प्रेरणा त्यांच्यापासून मिळाली. म्हणून त्यांनी धर्मसुधारणा ही आत्मीय सभेच्या माध्यमातून त्यांनी ती घडवून आणली आणि हिंदू धर्माचं खरं ज्ञान लोकांना व्हावं म्हणून उपनिषदांचं त्यांनी बंगाली भाषेमध्ये अनुवाद केला. आणि मग तिथपासून खऱ्या अर्थाने भारतीय प्रबोधनाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. कारण बघा, प्रबोधन म्हणत असताना प्रबोधन म्हणजे काय, तर प्रबोधन म्हणजे एक वैचारिक परिवर्तन घडवून आणणारी एक बौद्धिक क्रांती होय किंवा वैचारिक क्रांती होय, ज्या माध्यमातून व्यक्तीमध्ये बुद्धिप्रामाण्यतावाद, विवेक, वस्तुनिष्ठता ही वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न
होऊन समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी, परंपरा या विरोधात आवाज उठवणे आणि व्यक्तीला व्यक्तित्वाची जाणीव करून देणे हा प्रबोधनाचा मुख्य हेतू आहे. आणि ही प्रबोधन चळवळ आहे. आणि ही प्रबोधन चळवळ प्रारंभी युरोपमध्ये उदयास आली, ज्या चळवळीने स्वतंत्र, समता, न्याय या तत्त्वाची पुनर्मांडणी करून व्यक्तिजीवनामध्ये ही तत्त्व कसे महत्त्वपूर्ण आहेत हा भाग त्यांनी जनतेसमोर किंवा लोकांसमोर मांडला. वेगवेगळ्या माध्यमातून, प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडला. आणि ती चळवळ भारतामध्ये आपणास 19व्या शतकात म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या काळापासून ती पाहायला मिळते. आणि ह्या सगळ्यांचं श्रेय राजाराम मोहन रायांना जातं. म्हणून आपण त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक असे म्हणतो. आणि यामध्ये जे भारतीय समाज जीवनामध्ये ही जी आधुनिक मूल्ये आहेत, स्वतंत्र, समता, न्याय, मानवतावाद, ही मूल्ये रुजवण्यामध्ये रॉय यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. म्हणून आपण त्यांना जनक असं म्हणतो. त्याबरोबरच दुसरं कारण आपण असे म्हणू शकतो की धर्मसुधारणेचा एक प्रकारे तर्कसंगत आधार ते प्रस्तुत करतात. तार्किक आधारावर ते धर्माची चिकित्सा करतात. आणि मग धर्मचिकित्सा करताना ते असं म्हणतात की शिक्षणाशिवाय समाज आणि धर्म सुधारणा शक्य नाही. म्हणून आठ काय आहे इथे, तर आठ आहे शिक्षण हे धर्म सुधारणेचं आणि समाज सुधारणेचं माध्यम आहे. शिक्षण कशासाठी, तर व्यक्तीला व्यक्तित्वाची जाणीव व्हावी, त्याचबरोबर समाज सुधारावा याचा हेतू भारतीय समाज जीवनाचं प्रबोधन घडून आणावं, भारतीय समाज जीवनामध्ये जागृती घडून आणावी या जाणीवेतून रॉय यांनी ब्रिटिश शिक्षणाची पाठराखण केली. त्यांचं मत असं होतं की ब्रिटिश शिक्षणाच्या माध्यमातून म्हणजे इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून भारतामध्ये आपणास अपेक्षित बदल घडून आणता येतात, ज्या माध्यमातून व्यक्तीला एक व्यक्ती म्हणून त्याला किंमत प्राप्त होईल. आणि हे कशासाठी करायचं आहे, तर हे धर्मसुधारणेची प्रेरणा मिळावी यासाठी करायचं आहे. म्हणजे भारतामध्ये हजारो वर्षापासून धर्मांनी अनेक चालीरीती, कर्मकांड इथल्या जनमानसामध्ये रुजवलेला आहे. आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे, ही जाणीव राजाराम मोहन राय यांना झाली होती. म्हणून राजाराम मोहन राय असं म्हणतात की भारतीय समाज जीवनाची प्रेरक शक्ती हा धर्म असल्यामुळे मूळ धर्मतत्वावर चढलेली कर्मकांडाची बांडगुळे दूर करून मूळ धर्मतत्वाची ओळख भारतीयांना पटवून देऊन खोट्या धर्मनिष्ठांमुळे समाजात रूढ झालेल्या अनिष्ट चालीरीती दूर करणे, त्याचे निर्मूलन करणे आणि इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार करून जी इंग्रजी शिक्षणातून आलेली जी मूल्ये आहेत, नवीन मूल्ये आहेत, त्याचा आत्मसात करून व्यक्तीला बुद्धिवादी बनवण्याच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वपूर्ण आहेत. आणि त्याचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये राजाराम मोहन राय यांनी केला. म्हणून आपण त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक असे म्हणतो. म्हणून त्यांनी धर्म आणि समाजाची एक प्रकारे विवेकपूर्ण समीक्षा केलेली आहे. धर्म हा मानवी जीवनासाठी आवश्यक आहे, परंतु तो किती धर्म तत्वाचं पालन करायचं ही बाब मात्र विवेकवादाच्या आधारावर, तर्काच्या आधारावर व्यक्तीने स्वीकारावी, ही शिकवण राजाराम मोहन राय यांनी दिलेली आहे. म्हणून आधी म्हणाल्याप्रमाणे की धर्माचं खरं रूप जनतेला कळावं यासाठी त्यांनी उपनिषदांचा बंगाली भाषेमध्ये अनुवाद केला होता आणि त्याच्या प्रती या सर्व बंगालमध्ये जनतेला त्या वाटलेल्या होत्या. आणि राजाराम मोहन राय यांनी धर्मसुधारणा आणि समाज सुधारणेचं व्रत हाती घेतलं आणि त्या व्रताचं जे मुख्य साधन होतं त्यांची प्रसारमाध्यमे होती. त्यांनी आणलेलं समाज कैमुदी, मिरतुल अखबार, ब्राह्मणिकल मॅगझिन, ही
ही लेखन सामुग्री राजाराम मोहन राय यांनी जनतेच्या प्रबोधनासाठी, त्यांच्या जागृतीसाठी वापरली आणि म्हणून आपण त्यांना जनक असं म्हणतो. आणि ही चळवळ पुढे अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी 1828मध्ये ब्रह्म समाजाची स्थापना केली. आणि हा ब्रह्म समाज दुसरं तिसरं काही नसून हिंदू धर्मातल्या सुधारणांना अधिक गती देण्यासाठी ही चळवळ होती. त्यांनी ब्रह्म समाजाच्या माध्यमातून काय केलं तर उदारमतवादी आणि एकेश्वरवादी विचार त्यांनी ब्रह्म समाजाच्या माध्यमातून रुजवण्याचा एक प्रकारचा त्यांचा तो प्रयत्न होता. आणि तो प्रयत्न यशस्वी होताना आपणास दिसतो. आणि त्यांचं म्हणणं होतं की सर्व विश्वाचा निर्माता एकच परमेश्वर आहे. आणि ही शिकवण रुजवल्यामुळे मानवतावाद आणि आधुनिक पूर्ण विचार, नवीन विचार बंगालच्या बाहेर पोहोचवण्यासाठी ब्रह्म समाजाने महत्त्वाचं काम केलेलं आहे. पण ब्रह्म समाज ही काय राजकीय चळवळ नव्हती, तर ही एक सामाजिक सुधारणेची चळवळ होती, ज्या माध्यमातून व्यक्तीमध्ये बुद्धिप्रमाणेवाद विचार रुजावा हा त्याचा हेतू होता चळवळीचा. म्हणून आपण त्यांना जनक असं म्हणतो. त्याबरोबरच त्यांनी पूर्व आणि पश्चिम विचारामध्ये समन्वय साधलेला आहे. जे पूर्व आणि पाश्चिमात्य हे जे विचार होते, या विचारामध्ये समन्वय साधून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा, भारतीय राष्ट्रीय चळवळीचा एक प्रकारे वैचारिक आधार पक्का करण्याचं कार्य या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं. ब्रह्म समाजाचे काही महत्त्वपूर्ण आधार होते. त्यांचं घोषणापत्र होतं. आणि त्या घोषणापत्रामध्ये पहिली घोषणा अशी होती की पूजा कुणाची करायची. दुसरं असं होतं भक्त कोण आहे. आणि तिसरा प्रश्न असा होता, घोषणा अशी होती की पूजेचे स्वरूप काय असावे किंवा स्वरूप काय आहे. आणि ह्या 3 प्रश्नांना उत्तर देताना रॉय असं म्हणतात की कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येणे म्हणजे एकेश्वरवादी धर्म पाळणे, नैतिकता, दया, सहकार्य, इतर सद्गुणांची जोपासना, सर्व समाजामध्ये सामंजस्य निर्माण करणे आणि प्रत्येकाने एकोप्याने राहणे, प्रत्येक धर्मामध्ये सामंजस्य प्रस्थापित करणे हा मुख्य हेतू ब्रह्म समाजाचा आहे. आणि हे घोषणापत्रामध्ये राजाराम मोहन राय यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी हे नमूद करतात, जेव्हा भारतामध्ये चतुर्वर्ण व्यवस्था अधिक मजबूत होते आणि वर्णाच्या आधारावरचा, जातीच्या आधारावरचा जो भेद आहे, जी विषमता आहे, लिंगाच्या आधारावरची विषमता आहे, ही विषमता अधिक गडद होती. आणि हे दूर करण्यासाठी राजाराम मोहन राय ब्रह्म समाजाची स्थापना करून तो संदेश समाजाच्या माध्यमातून देताना दिसतात. म्हणून ते म्हणतात की ब्रह्म समाज हा कोणताही धर्म नाही किंवा नव्हता. तर हिंदू धर्म हा जो आहे हा धर्म केवळ ईश्वराला मानतो आणि मूर्तिपूजा ह्याचा भाग नाही. आणि तो ईश्वर कोण? तो मूळ ईश्वर जो एकच आहे, जो वैदिक परंपरेमधून तो येतो, जो अपरुषीय आहे. म्हणून हिंदू धर्मामधले
जे विविध देवदेवतांना आहेत, ह्या देवदेवतांना बाजूला सारून सगळ्यांचा निर्माता एकच आहे ही भावना या माध्यमातून ते जोपासण्याचा प्रयत्न करतात. त्याबरोबर आपण त्यांना जनक म्हणतो, त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं आहे की स्त्री पुरुष समानता. राजाराम मोहन राय स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी समाजामध्ये जो लिंगाच्या आधारावरचा भेदभाव होता तो भेदभाव त्यांना मान्य नव्हता. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की खऱ्या अर्थाने स्त्रियांचं दास्य किंवा स्त्रीदास्य, स्त्रियांची गुलामी ही धर्मशास्त्र म्हणजे स्त्रियांच्या गुलामीसाठी धर्मशास्त्रे जबाबदार आहेत. म्हणून धर्मशास्त्रामध्ये सुधारणा, त्याच्यामध्ये बदल होणे हे अभिप्रेत आहे. म्हणजे जेव्हा एखादी स्त्री ही सती जात असे तेव्हा तेथे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जाऊन त्या स्त्रींना सती जाण्यापासून म्हणजे त्या स्त्रीच्या कुटुंबांना सती जाण्यापासून ते प्रवृत्त करत असत. आणि ते प्रवृत्त करून सतीप्रथेविरोधात ते एक मोठी मोहीम हाती घेतली होती. सतीप्रथेचा कायदा हा सतीप्रथा ही बंद व्हावी आणि त्याच्या विरोधात कायदा व्हावा म्हणून त्यांनी बंगालमधील अनेक प्रतिष्ठित लोकांच्या सह्या घेऊन तशा प्रकारचा प्रस्ताव हा ब्रिटिशाकडे त्यांनी सादर केलेला होता. अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्यांनी तो शासनाकडे पाठवला होता. आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंगच्या मदतीने त्यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सतीप्रथे बंदीविरोधी कायदा त्यांनी संमत करून घेतला. त्याबरोबरच स्त्रियावर जे विविध प्रकारचे अन्याय अत्याचार होत होते त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राजाराम मोहन राय हे नेहमी आवाज उठवायचे. आणि त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या नियतकालिकांच्या माध्यमातून, मासिकांच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून हा आवाज ते उठवून स्त्रियांना जागृत करण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असत. त्याबरोबरच बालविवाह, सतीप्रथा, केशवपन, बालिका विक्रय, स्त्रीभ्रूण हत्या हे जे असे अत्याचार आहेत त्या अत्याचाराच्या विरोधात त्यांनी आवाज उठवून विधवा विवाह, स्त्रियांना शिक्षण, त्यांना पुरुषांच्या बरोबरीने येण्यासाठी वाव मिळावा यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न ते केलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर त्यांची महत्त्वाचं जे योगदान आहे स्त्री पुरुष समानतेमध्ये ते म्हणजे स्त्रियांना त्यांनी वारसा हक्क देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि स्त्रियांना जो वारसा हक्काची चर्चा जी पुढे आली ती राजाराम मोहन राय यांच्यापासून पुढे आली. अनेक अभ्यासक असं म्हणतात की खरं तर राजाराम मोहन राय यांनी स्त्रियांसाठी स्त्री सुधारणेला चालना दिली, परंतु त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र अशा काही शाळा वगैरे काढल्या नाहीत ज्याच्यामुळे स्त्रियांना शिकता येईल. पण काही असो, हे जरी खरं असलं तरी आपण असं म्हणू शकतो की ह्या उपरोक्त कारणाच्या आधारावर राजाराम मोहन राय हे भारतीय प्रबोधनाचे जनक आहेत. अनेक मतभेद असू शकतात, त्या मतभेदात आपल्याला पडायचं नाही आहे. पण आपण निवडक उदाहरणाच्या आधारावर किंवा निवडक कारणाच्या आधारावर आपण राजाराम मोहन राय हे भारतीय प्रबोधनाचे जनक आहेत ही चर्चा आता आपण केलेली आहे. धन्यवाद.